40-40 किंवा 44-44-44 आणि 4 वर्षाचे असले तर 160 40-40-40-40 किंवा 44-44-44-44 या रेंजमध्ये माझी स्कीम असलीच पाहिजे. आता याच्या बाहेर कोणालाच जाता येत नाही. मग आपण नागपूर विद्यापीठ असू द्या, अमरावती असू द्या, पुणे असू द्या, मुंबई असू द्या, मराठवाडा असू द्या, कुठलेही विद्यापीठ असू द्या, प्रत्येकाला याच फ्रेमवर्कमध्ये काम करायचं आहे. हे आहे आपली क्रेडिट फ्रेमवर्कची बांधिलकी. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या व्हर्टिकलसाठी एका सेमिस्टरला आणि एका इयरला किती क्रेडिटचे ते कोर्सेस असावे असं बाय अँड लार्ज एक त्यांनी गाईडलाईन दिली आहे. त्यांनी सांगितलंय की काय जनरली डिस्ट्रीब्युशन असं करा, पण एखाद्या विद्यापीठाचं काही स्पेसिफिक असेल तर दे कॅन डू इट. पण IKS हा जनरिकच घ्यावा लागेल. आणि फर्स्ट इयरला जरी मी इथे कंसात मेजर मायनर लिहिलाय तरी इट इज नॉट मेजर मायनर M1 M2 आणि कदाचित काही विद्यापीठांनी M3. GR असं सांगतो की फर्स्ट इयरला एक तर तुम्ही 2 विषय घ्या किंवा 3 विषय घ्या. तर काही विद्यापीठातल्या फॅकल्टींनी 3 विषय घेतले, काही फॅकल्टींनी विद्यापीठातले 2 विषय घेतले आणि तिसऱ्यालाच OEGE म्हटलंय. बट इट इज अलाउड. मिनिमम टू मल्टीडिसिप्लिनरीचं बोलतोय आपण, मोनोडिसिप्लिन नाही. म्हणजे मग लेवल पहिले लिहायची 4.5, डिफिकल्टी लेवल 100 हे लक्षात ठेवायचं आहे. तो दुसऱ्या वर्षाला लेवल 5 ला गेला तर डिफिकल्टी लेवल लगेच 200 होते. सेमिस्टर 1 ला एका विषयाचे 2 थिअरी 2 प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल नसतील तर त्याला थिअरीत कन्वर्ट करा. दुसऱ्या विषयाचे 2 तुम्ही बघाल इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्या 3 विषयांमध्ये. आता हे 3 विषय डीप मध्ये जायचे नाही, क्वालिफिकेशन डिस्क्रिप्टर नुसार शिकवायचे. तसंच ते सेमिस्टर 2 ला आहे आणि तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये स्किल एनहान्समेंट कोर्स आहे, व्होकेशनल स्किल एनहान्समेंट नाही. देर इज डिफरन्स बिटवीन VSEC आणि SEC. व्होकेशनल स्किल एनहान्समेंट कोर्स विच इज VSEC इज फॉर द मेजर अँड SEC इज लाईफ स्किल्स वगैरे जनरल स्किल्स. तो त्या मेजरशी संबंधित असलाच पाहिजे असं नाही. म्हणून फर्स्ट इयरला मेजर मायनर ठरलं नसतं म्हणून तो SEC. पहिल्या सेमिस्टर दुसऱ्या सेमिस्टरला IKS. काही जणांनी फर्स्टला गेलाय, काही जणांनी सेकंडला घेतलाय. पण इट विल बी जनरिक, इट विल नॉट बी रिलेटेड टू मेजर. एबिलिटी एनहान्समेंट कोर्स, कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल इन सेकंड लँग्वेज किंवा यू कॅन से कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज किंवा एन्व्हायरमेंटल. सो दोज कम्स अंडर AEC. देन व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, त्याचे 2-2 क्रेडिट घ्यायचे आहेत. म्हणून हा तो थर्ड व्हर्टिकल जो आहे अफिनिटी डोमेनचा, जिथे व्हॅल्यूज आहेत, इथिक्स आहेत, बिहेवियर आहे, डिस्पोजिशन्स आहे, त्यासारखे कोर्सेस ते 4 क्रेडिटचे घ्यायचे आहे ते पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला. आणि CC म्हणजे को करिक्युलर कोर्सेस. को करिक्युलर कोर्सेस मध्ये समजा मला फील्ड वर्कला पुढच्या वर्षी सेमिस्टरला मुलांना पाठवायचं आहे, बिकॉज फील्ड वर्क इज रिलेटेड टू मेजर. तर मी पहिल्या वर्षी त्याला फील्ड वर्क मध्ये काय करायचं, UGCने खूप चांगला डिझाईन करून दिलेले आहे CCचे कोर्स. फॉस्टरिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, NSS मध्ये काय करायचं, उन्नत भारत अभियान मध्ये काय करायचं. त्यांना जे थिअरेटिकल इनपुट्स लागतात, सर्वे कसा करायचा, कम्युनिकेट कसं करायचं गावातल्या लोकांची, तिथल्या पंचायत मध्ये जाऊन कसं बोलायचं, त्या ग्रामसभेत कसा भाग घ्यायचा, या संबंधीचा कोर्स डिझाईन करून दिलेला आहे. त्याचं नाव दिलं त्यांनी फॉस्टरिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्या टाईपचे कोर्सेस अपेक्षित आहे. आणि पहिलं सेमिस्टर 20 क्रेडिटचं, दुसरं सेमिस्टर 20, असं पहिलं वर्ष 40 क्रेडिटचं 1200 तासाचं. आणि जर विद्यार्थ्यांनी ठरवलं मला बाहेर जायचं तर त्यांना 4 क्रेडिटचा एक तर इंटर्नशिप करायची किंवा स्किल कोर्स करायचा. नाहीतर ते ही विल कम विथ 1 सब्जेक्ट along with 1 or 2 as major and second as minor and will enter into level 5, that is you can say diploma level. So level 5 आता डिफिकल्टी लेवल बघा, पहिली 100 होती आता 200 झाली. आता इथले सुद्धा क्रेडिट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, जेनरिक इलेक्टिव्ह दिलाय, ओपन इलेक्टिव्ह. इथे मात्र मेजर आणि मायनर त्याचं सुरू होईल. इथे फील्ड प्रोजेक्ट आहे, ऑन द जॉब ट्रेनिंग आहे, नंतर त्याला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम मध्ये जाता येईल. ऑब्लिक दिलेलं आहे. पण मग थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला रिलेटेड टू मेजर आयदर OGT और HP और CEP त्यांनी करायचं आहे.
सेकंड सब्जेक्ट विल बी मायनर. आता मेजरचे क्रेडिट 50% पाहिजे, म्हणजे 60 to 64 क्रेडिट्स पाहिजे, पण मायनरचे अबाउट 17 to 20 क्रेडिट पाहिजे. हा फरक आहे की मेजर आणि मायनर. मेजर किती शिकतो तो? 64 क्रेडिट, मोर दॅन 50% ऑर अराउंड 50%. मायनर किती शिकतो? 17 ते 20 क्रेडिट. दिस इज हाऊ बनतो. म्हणजे डेप्थ आणि ब्रेथ लक्षात येईल तुम्हाला की त्या दृष्टीने सिलॅबी आपल्याला बनवायचे आहे. इथे SCC, मग IKS तो आता मेजर रिलेटेड घ्यायचा आहे, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस, CC कोर्सेस. आता आपण लेवल 4.5च बनवलं, लेवल 5चं पण बनवलं. माझी आता रिक्वेस्ट आहे, असाइनमेंट, की आपल्या लर्नेड पार्टिसिपंटनी असं क्रेडिट फ्रेमवर्क लेवल 5.5 दॅट इज तिसऱ्या वर्षासाठी प्रयत्न करावा. दिस इज व्हॉट इज माय रिक्वेस्ट. आय हॅव मेड फॉर लेवल 4.5. I have made for level 5. My request to all of you is try to prepare in similar fashion for level 5.5. असेच ते व्हर्टिकल्स टाका त्याच्यात. लक्षात ठेवा, तुम्हाला त्या NEPच्या डॉक्युमेंटमध्ये GR मध्ये पण ते मिळून जाईल एक्झॅक्टली कसे क्रेडिट डिस्ट्रीब्यूट त्यांनी दिले आहे प्रत्येक व्हर्टिकलला. लेवल 4.5 आणि 5चे तर मी दिले. उरलेले क्रेडिट हे तिसऱ्या वर्षाला 5.5 ला डिस्ट्रीब्यूट करून अशा सारखं जर आपल्याला टेम्पलेट बनवता आली, ही क्रेडिट फ्रेमवर्क फॉर अंडर ग्रॅज्युएट UG, लेवल विल बी 5.5, डिफिकल्टी विल बी 300, सेमिस्टर्स विल बी 5 and 6. ऑब्विसली मेजर राहीलच, मेजरचा इलेक्टिव्ह राहील, हा व्होकेशनल स्किल कंपोनंट राहील, FP वगैरे तिथे राहणार नाही, मायनर राहील, जीचा शिल्लक राहिलेला असेल, SCC राहणार नाही, IKS राहणार नाही, AEC राहणार नाही, VEC राहणार नाही, CC राहणार नाही. हे सगळे क्रेडिट मेजरच्या कोअरला, मेजरच्या इलेक्टिव्हला आणि मायनरच्या कोअर आणि इलेक्टिव्हकडे ते ट्रान्सफर होतील. तर याच्यासारखं आपण जस्ट माय रिक्वेस्ट इज गो थ्रू द प्रिपेअर सिमिलर टेम्पलेट फॉर लेवल 5.5 that is 3 years degree program, and if we are able to prepare this, then we have understood how this credit structure is distributed in GR as per NEP. Now last and most important probably part of our session is outcome based education. Friends, let us understand, as we are getting oriented towards credit from marks, a multi-entry, multi-exit, level-based, competency-based education by following various qualification frameworks, particularly for higher qualification framework, that is NHEQF, National Higher Education Qualification Framework. Third important change, and probably which will impact a lot to all of us, is we are moving towards outcome-based education. In our earlier interaction, we have seen all the time I was using two words: expected learning outcome and attainment of expected learning outcome. So whole education revolves around expected learning outcome, then assessment and attainment. So expected, assessment, attainment, only around these three key words our whole education system will now revolve. So let us understand what are the basic, you can say, silent features of this outcome based education. Now when NAC or NBA will come, we have not taken a break, probably 2-3 minutes break should take. Sorry, I forgot. I am extremely sorry. I promised that I will take 5 minutes break. So friends, should we take 5 minutes break? Yes, sir. Yes, sir. Yes. I am very sorry. I forgot. नाही सर, मी मधात इंटरप्ट करणार होती, पण मी म्हटले फ्लो मध्ये सुरू आहे, त्यामुळे मी काही बोलली नाही मधात. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. नो इश्यू सर, नो इश्यू सर. तुम्ही पण थोडा ब्रेक घेऊन घ्या. बाकी पार्टिसिपेंट्स पण 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. मीटिंगला लीव्ह नका करू कोणी पण. स्टे कनेक्टेड. वी विल स्टार्ट ॲट 5:15. 6:15. Sorry, 6:15. Sorry. Yes. Madam, any correction do you suggest for me? No, sir. Everything is going very well.
खूप छान तुम्ही समजावून सांगताय सर. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. Thank you, sir. Thank you so मराठी much. आणि इंग्रजी मिक्स करताय हो, एनईपीचा yes. मॅन्डेट आहे सर. नेटिव्ह लँग्वेज मध्येच बोललं पाहिजे, म्हणून आपल्याला करायलाच लागेल. तर Yes, नवीन sir, पिढी yes. नवीन पिढीला आवश्यक आहे. येस 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 येस. चला 5 मिनिटानंतर भेटूया. जस्ट टेक रिफ्रेशमेंट ब्रेक ऑफ 5 minutes. थँक्यू. Which can be assessed. So amongst all verticals, we have to always see what is that we will be assessing. So it's measurable things. So number one, learner. Second is performable things, demonstrable. And third is, it is about performance and not the activity or task. So process is not important. That is why from where student has learned, it is not material. Learning attainment of expected outcome is important. So performance is focus. Activity or tasks or the process is not on the focus. So this is the major three key points of OPC. So it will focus on competency. So whatever we write, we will have to write what are the expected competencies and how those competencies will be indicator or measure. So we will have to identify those things which indicate competencies. Those should be measurable. So measurement of indicators will finally certify attainment of competencies. So this will be the route. So concentration will be on outcome or goals instead of just marks or scores. Obviously, the goals will be knowledge, skill, and attitude, but it is the continuous assessment. It is formative assessment. So learner should have and demonstrates during as well as at the end of the course. So these are the three things of our fundamental approaches to be used in outcome-based education. So now we सर go. असंही म्हणता येईल ना सर. सर असंही म्हणता येईल आपल्याला एस्टॅब्लिश विजन अँड मिशन. राईट सर. विजन मिशन एस्टॅब्लिश केल्यानंतर त्या विजन मिशन मध्ये गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह लिहिल्यानंतर ते कुठल्या कॉम्पिटन्सीज आल्या म्हणजे आपण म्हणू की ते गोल अचीव्ह झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की अप्लिकेशन ऑफ बेसिक सायन्स किंवा बेसिक मॅथमॅटिक्स इन टू सम प्रॉब्लेम सॉल्विंग, हे आपण समजा ठरवलं. दिस इज द गोल. आता आपल्याला काय पाहावं लागेल की कॉम्पिटन्सी कशात दिसेल, म्हणजे म्हणजे त्या स्टुडंटला मॅथमॅटिक्सचे किंवा जे काय बेसिक सायन्सेसचे प्रिन्सिपल्स आहेत ते निव्वळ अंडरस्टँड झाले किंवा समजले किंवा पाठ झालेला अर्थच नाही. ते त्याला एखाद्या कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरता येतात हे प्रूव्ह झालं तर त्याची कॉम्पिटन्सी आली. मग हे कशातून कळेल आपल्याला ती आधी म्हणून, तर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला डिफाईन करता येतं का, मग त्या प्रॉब्लेमला अनालाइज करता येतं का, तो कॉम्प्लेक्स असेल तर त्याला छोट्या छोट्या भागात डिवाइड करता येतात का, आणि त्यांनी जे सायन्स आणि मॅथ्स शिकला त्याचा वापर करून त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सचे त्यांनी सोल्युशन्स काढू शकला का, हे जर इंडिकेट केलं तर त्याला ती कॉम्पिटन्सी आली. मग आता ही कशात येईल, ही अशात येईल माझे असे कुठले विषय आहेत की ज्याच्यामध्ये मी त्याला समजा बेसिक सायन्स किंवा बेसिक मॅथ्स शिकवलं, मग त्याला मी असे अप्लिकेशन कशात दाखवले, मी त्याला ओम्स लॉ शिकवला, न्यूटन्स लॉ शिकवला आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल शिकवलं, पाठ झालं. अरे हो, पण मग तो ते आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि ड्रॅग फोर्स त्याला पॅराशूटमध्ये माहिती आहे का, पॅराशूट कसं उठतं, तिथे त्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल ऑफ ड्रॅग फोर्स लावता येतो का. मग मी त्याला पॅराशूट शिकवला आहे का, आणि त्याला पॅराशूटवरचं एखादं प्रॉब्लेम त्याला येतं का, किंवा जहाज पाण्यावर का तरंगतं, पाण्यात तर सगळं बुडलं पाहिजे, मग जहाज पाण्यावर का तरंगतं हे मी त्याला शिकवलं का, आणि ते तो सांगू शकतो का. हे जर ते मेजर केलं तर आपण म्हणू त्याला आर्किमिडीज प्रिन्सिपल आलं, न्यूटन्स लॉ आला, म्हणजे त्याला ती कॉम्पिटन्सी आली की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचं प्रिन्सिपल जहाजाच्या अप्लिकेशनवर लावता येतं,
देन यू कॅन से दॅट यस ही हॅज अर्न द कॉम्पिटन्सी. म्हणजे तुम्ही त्याला आर्किमिडीज शिकवत बसा, ते महत्वाचं आहे का? प्रॉबेबली नॉट. ते तर शिकवा, न्यूटन शिकवा, पण त्याला जहाज का तरंगतं हे जर कॅल्क्युलेट करून, आणि एखादं कुठलं जहाज पाण्यात बुडेल आणि हेच का तरंगेल, किंवा कुठलं पॅराशूट मधनं तो उतरेल आणि कुठलं फेल होईल, हे जर त्याला सांगता आलं, इट मीन्स ही इज एबल टू अप्लाय द बेसिक प्रिन्सिपल इन टू सम कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. तर त्याला सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम हे दाखवणं म्हणजे त्याचं आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे. आणि त्याला जर न्यूटन्सला विचारला, आर्किमिडीज प्रिन्सिपल विचारला आणि तिथेच मी थांबलो, ते म्हणतील यू हॅव नॉट यूज, तुम्ही तर प्रोसेस सांगितली, तुम्ही तर फक्त त्याला हेच सांगितलं, प्रिन्सिपल सांगितले, व्हेअर इज द अप्लिकेशन? So this is the approach, this is the difference when we say that we are using now OBE. आता त्याची प्रोसेस दिलेली आहे ना, वी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज कॅपॅसिटी, कॉम्पिटन्सी अँड लर्निंग आउटकम. आता हे UGCने दिलेलं आपल्याला डॉक्युमेंट आहे, त्याचं नाव आहे लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क फॉर अंडर ग्रॅज्युएट. पुन्हा बघाल तुम्ही, हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन पण आहे याच्यात, UGC आहे, त्यामुळे हे भारतभरात प्रत्येकासाठी अप्लिकेबल आहे. आणि हे समजून घेताना आपण काही गोष्टी समजून घेऊया की व्हॉट आर द की आउटकम्स अंडरपिनिंग दिस प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. इट इज बेस्ड ऑन एक्सपेक्टेड लर्निंग आउटकम and academic standards. Two things. As per the level, standards are given, and at that level of that standard, what are expected learning outcomes which are expected to be attained by graduate. Program of any study or any qualification, whether it is certificate, diploma, degree, postgraduate or PhD. So standard is given, outcomes are given, and this framework provides us based on that template how we should design the curriculum. काय आहेत त्याचे म्हणजे स्टँडर्ड आणि आउटकम? ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स, क्वालिफिकेशन डिस्क्रिप्टर जे आपण मगाशी पाहिले, प्रोग्राम लर्निंग आउटकम आणि कोर्स लर्निंग आउटकम. म्हणजे मला कुठलंही करिक्युलम प्लॅनिंग करायचं असेल तर पहिल्यांदा मी ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स लिहिले पाहिजे, नंतर मी प्रोग्राम आउटकम्स लिहिले पाहिजे, प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह लिहिले पाहिजे, त्या लेवलचे डिस्क्रिप्टर्स लिहिले पाहिजे, आणि डिस्क्रिप्टर्स ॲट्रिब्यूट्सच्या आधारावर मी जे 10-20-40 कोर्सेस 4 वर्षात शिकवीन त्या प्रत्येक कोर्समधनं काय मिळेल ते लिहिलं पाहिजे. मगच मी करिक्युलम डिझाईन केलं पाहिजे, सिलेबस डिझाईन केलं पाहिजे. हा ॲप्रोच म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशनचं करिक्युलम डिझाईन जे करायचं आहे त्याचा ॲप्रोच आहे. तर आता आपण काय काय आपल्याला करावं लागेल की इट स्टार्ट्स विथ ए व्हेरी क्लिअर स्टेटमेंट, what knowledge, what skills, what attitudes, behavior the student will be able to demonstrate it as having acquired or successful completion of program. 1 वर्षाचा प्रोग्राम केला तर काय आले पाहिजे, नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, आणि ते क्लिअरली मेजरेबल असले पाहिजे. या पद्धतीने जे करिक्युलम आपल्याला आता डिझाईन करायचं आहे त्याला म्हणायचं आउटकम बेस्ड करिक्युलम और आउटकम बेस्ड लर्निंग, आउटकम बेस्ड एज्युकेशन. सगळ्यात पहिले काय द्यायचं आहे आपल्याला? ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स. आता ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स हे इंटरनॅशनल कम्युनिटीजनी, जिथे आपले भारताने आता हे इट इज ए जर्नी ऑफ लोकल टू ग्लोबल, तर ग्लोबल स्टँडर्ड्सनी कुठल्याही ग्रॅज्युएटमध्ये काय असलं पाहिजे हे डिफाईन करून दिलेले आहे. आणि ते डिफाईन केलेले नॅकनी पण आपल्याला दिलेले आहे, NBA पण आपल्याला दिलेले आहे, UGCनी पण आपल्याला दिलेले आहे. मग ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स आपल्याला डिझाईन करायचे आहेत का? नो. ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट जे UGC, नॅकनी जे इंटरनॅशनल अलाइनमेंटशी दिलेले आहे ते आपल्याला जसेच्या तसे घ्यायचे आहे. त्याच्यात फक्त आपल्या प्रोग्रामचे शब्द टाकायचे आहे. एक काम आपलं झालं. दुसरं आहे प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? त्याला मॅन्डेट आहे की आय हॅव टू प्रिपेअर स्टुडंट फॉर देअर फ्युचर जॉब रोल. आज फर्स्ट इयरला माझा विद्यार्थी 5-6 वर्षांनी ज्या फील्डमध्ये असेल, मग पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये असेल, रिसर्चमध्ये असेल, कुठे टीचर झालेला असेल, कुठल्या इंडस्ट्रीत काम करत असेल, तर मला आजच माहीत पाहिजे की कुठल्या कॅनव्हास, कुठल्या एरियाजमध्ये तो काम करेल, आणि त्या एरियाजमध्ये आय एम प्रिपेअरिंग माय स्टुडंट फॉर दोज एरियाज. म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह आहेत माझे. म्हणजे मला करिक्युलम करताना हे माहीत पाहिजे
माझा BA चा विद्यार्थी 6 वर्षांनी कुठे कुठे राहू शकतो. तो ते सगळे क्षेत्र लिहायचे. आय एम प्रिपेअरिंग स्टुडंट फॉर दिस. सायन्सचा विद्यार्थी कुठे राहील, कॉमर्सचा कुठे राहील, बँकिंगला राहील, इन्शुरन्स सेक्टरला राहील, शेअर मार्केटला राहील, अजून कुठे राहील, ते सगळं म्हणजे त्याला म्हणायचं प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. आणि मग स्पेसिफिक टू अवर प्रोग्राम काही 2-3 असतील, ज्याच्यासाठी आपल्या एरियात ज्याचा स्कोप आहे, आपण स्पेसिफिक साठी करत असू, ते 2-3 लिहायचे आहे. आणि मग प्रोग्राम आउटकम्स हे ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स मधनच निघतात. 11 पूर्वी 12 होते. नाऊ UGC and NAC, they have given us program outcomes also. Now they are extension of graduate attributes. So graduate attributes are given, program outcomes are given, and on that basis we have to design our curriculum. बघूया आपण कसं करायचं ते. आता प्रोग्राम आउटकम मध्ये आपण असं म्हणू शकतो ना सर, नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड्स. करेक्ट. त्या प्रत्येकासाठी सर 3-3, 4-4 दिलेले आहे. असे मिळून ते 11 होतात. त्या 11चं जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं, यू विल फाइंड सम 2-3 आर फॉर नॉलेज डोमेन, 2-3 आर फॉर स्किल डोमेन, अँड 2-3 आर फॉर बिहेवियर डोमेन. सो दोज 11 यू कॅन इझिली डिवाइड इन 3 क्लासेस. अल्टिमेटली इट इज फॉर ऑल दीज 3 डोमेन्स ओनली. मी तुम्हाला दाखवतो सर एक दोन आता जेव्हा वी आर प्लॅनिंग, वेन वी आर इन द स्टेज ऑफ प्लॅनिंग, वी हॅव टू गो फ्रॉम टॉप टू बॉटम. अँड वेन वी आर इन एक्झिक्युटिंग, आय एम अ टीचर, everything is given and I have to execute. So I will go from bottom to top. Now let us imagine we are in board of studies, we are in faculty, we are in academic council, and we are planning for certain curriculum. We are at university level and we are authority for framing the curriculum. How should we go? We should grow from long-term program educational outcome. Then we should come to exit outcome. Let us see what I am talking about. Now, graduate attributes are generic abilities to be looked for graduate of any undergraduate degree program. As sir, you have rightly said, they will be the characteristic of individual for knowledge, skill, attitudes, and values. So these are POs, those are only GS. These POs will reflect the skill, knowledge, and abilities regardless of field of study. From graduate attributes, we come to PO, or you can say that GA and PO are parallel with each other. So those things are given by UGC or NAC as per international alignment. What are something like this? These characteristic attributes, general attributes, graduate attributes, those are the competencies. Say for example, 1, disciplinary knowledge and skill, that is the first. So for our program, I will keep the title same. I will write attributes or competencies of a graduate in humanities or in commerce or in science, that I will fill. First title, disciplinary knowledge and skill, will remain same for everybody. Now I will write what are the competency I am expecting, that my graduate will be capable of demonstrating, number 1, comprehensive knowledge and understanding of major concept, theoretical principle, and experimental findings in, say, science or in arts or in commerce and its different subfields. Suppose science असेल किंवा chemistryचा असेल, analytical chemistry, say physical chemistry, industrial chemistry, pharmaceutical chemistry, मला कशासाठी तयार करतो आहे मी, and other field of study including broad interdisciplinary subfield, त्या सबफिल्डची नावं लिहायची. सेकंड, एबिलिटी टू यूज मॉडर्न इन्स्ट्रुमेंटेशन फॉर, जर काही त्यातलं असेल तर. सेकंड, जे बदलणार नाही, म्हणजे स्किल्ड कम्युनिकेटर. नाउ दिस ॲट्रिब्यूट, disciplinary knowledge, skill communicator, critical thinker, problem solver, sense of inquiry, those are given as graduate attributes by NAC or by UGC in alignment with international standard. So we don't have to worry for those headings. प्रत्येकाला सारखंच राहणार आहे. फक्त खालचं जे मी जनरल बनवलं, that will you have to frame the sentence depending upon the discipline for which we are preparing. Say team player worker, skilled project manager, digitally literate,
ethical awareness, reasoning, and lifelong learner. You will find again 3 domains: knowledge, skill, values, behavior, and disposition. So these are common for every graduate. वरचं हेडिंग प्रत्येकाचं कॉमन, खालचं सेंटेन्स जे लिहिलंय त्याला अनुसरून माझ्या प्रोग्राम, ज्याच्यासाठी मी जो प्रोग्राम डिझाईन करतोय त्याच्यासाठीचं मी फक्त ते सेंटेन्स खालचं बदलेल, पण माझं हेडिंग एनी ग्रॅज्युएटसाठी या ॲट्रिब्यूट्स पाहिजे. आणि दिस इज व्हॉट द स्टँडर्डायझेशन ऑफ डिग्रीज फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. नाऊ इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द कंट्री, every country higher education will have same attributes for graduate of their program. This is what is graduate attribute from which we prepare the program outcome. Now, as I told you that program educational objectives are what the student will be able to do after learning, after they leave the college and they are living full productive lives. त्यावेळेला त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये what they are expected to attend after few years of graduation, त्याचे 2-3 स्टेटमेंट म्हणजे ते ऑब्जेक्ट अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आउटकम. हे जे प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह आहे, what the student is expected to do in their active professional life. पुन्हा याचं रिलेशन करा. व्हॉट इज द मॅन्डेट गिवन टू अस? वी हॅव टू प्रिपेअर स्टुडंट फॉर देअर जॉब रोल्स, फॉर देअर वर्क रोल्स, फॉर देअर फ्युचर जॉब रोल. म्हणून फ्युचर जॉब रोलमध्ये तो काय करू शकेल, त्याचे जे कशासाठी त्याच्यात कुठले ॲट्रिब्यूट्स राहतील, तो कुठल्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकतो, त्याचे 2-3 स्टेटमेंट करणं म्हणजे PO करणं. दिस इज द मॅन्डेट अँड दिस इज अवर कम्प्लायन्स टू दॅट मॅन्डेट. आणि मग जेव्हा अकाउंटेबिलिटी येईल, ते म्हणतील तुम्ही असं म्हटलं तर दाखवा बरं तुमचे अल्युमनाय, आणि बघू बरं ते म्हणतात का की हो सर आम्हाला जे आम्ही करतोय ना हे तर सगळं आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं होतं. त्यांनी जर असं म्हटलं कॉलेजचा प्रोफेशनचा संबंध नाही, कॉलेजमध्ये मी जे शिकलो मला ते काहीच कामात येत नाही, देन वी आर रॉंग. दिस इज व्हॉट इज द थिंग. नाऊ से फॉर एक्झाम्पल PEOs, मी थोडे 1-2 इंजिनिअरिंगचे काढले. 3 PEOs बघा इंजिनिअरिंगचे. लिडरशिप, की ऑक्युपाईंग पोझिशन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, लिडरशिप रिक्वायरिंग हाय टेक्निकल एक्सपर्टाईज इन द स्पेशलाइज फील्ड ऑफ, सपोज मेकॅनिकलचं मेकॅनिकल, केमिकल असेल तर केमिकल, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल, विथ इथिकल व्हॅल्यूज. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे तो लाईफ लॉंग लर्नर असला पाहिजे. आणि तिसरं धरलं मी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कारण दीज आर व्हॉट आर एक्सपेक्टेड आउटकम्स. आणि मग त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी कन्वर्ट केले की माझा विद्यार्थी पास झाल्यानंतर 3 वर्षात 4 वर्षात जिथे राहील या गोष्टी तो दाखवेल. अँड आय एम प्रिपेरिंग, आय एम डिझाईन करिक्युलम सो दॅट माय स्टुडंट विल बी एबल टू शो दिस थिंग वेन ही गोज इन टू प्रोफेशन. आता ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स वरून ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर येतात प्रोग्राम आउटकम. व्हॉट ते काय डिस्क्राईब करतात? व्हॉट द ग्रॅज्युएट ऑर लर्नर्स आर एक्सपेक्टेड टू नो अँड परफॉर्म ॲट द टाइम ऑफ ग्रॅज्युएशन. ऑब्जेक्टिव्ह ग्रॅज्युएट होऊन 2-4 वर्षांनी, आणि POs ॲट द टाइम ऑफ ग्रॅज्युएशन. आणि स्पेसिफिक आउटकम पुन्हा ॲट द टाइम ऑफ ग्रॅज्युएशन. पण एखाद्या स्पेशलाइज्ड एरिया तुमचा प्रोग्रामचा, जर समजा आपण केमिस्ट्री जनरल शिकवतो पण फार्मास्युटिकल केमिस्ट्री मी शिकवत असेल तर त्या संबंधीचे स्पेसिफिक आउटकम्स काय माझे असतील तर 1-2 ते काढून द्यायचे असतात. आता लेट अस सी हाऊ POs आर रिलेटेड विथ कॉम्पिटन्सी अँड इंडिकेटर. हे अतिशय महत्वाचं आहे. आता हे 11-12 POs आपल्याला UGCनी आणि NAACनी दिलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे की या POs मधून कुठल्या कॉम्पिटन्सीज आपण एक्सपेक्ट करतोय, आणि या कॉम्पिटन्सीज आल्या हे कशावरून इंडिकेट होईल, कारण आपल्याला तर ते मेजर करायचं आहे ना. फॉर एक्झाम्पल, आता पहिली कॉम्पिटन्सी तर आपल्याला माहितीच आहे, पहिलाच आपला जो ॲट्रिब्यूट आहे डिसिप्लिनरी नॉलेज आणि स्किल, हा कॉमन आहे. मग तो आर्ट्सचा स्टुडंट असो, कॉमर्सचा स्टुडंट असो, इंजिनिअरिंगचा स्टुडंट असो, की अजून ह्युमॅनिटीजचा स्टुडंट असो, पहिला आउटकम आहे की त्याला डिसिप्लिनरी नॉलेज आणि स्किल आलंच पाहिजे.
मग ते कशावरून कळेल? कुठल्या कॉम्पिटन्सीज एक्सपेक्ट करतोय आपण? हे म्हणतोय की दॅट स्टुडंट विल बी एबल टू डेमॉन्स्ट्रेट इन त्याची नॉलेज आणि स्किल अंडरस्टँडिंग कुठल्या तरी एका डिसिप्लिन मध्ये तो दाखवेल. कशावरून? हे ठीक आहे, त्याला ही शुड बी दॅट कॅन्डिडेट स्टुडंट शुड बी एबल टू डेमॉन्स्ट्रेट नॉलेज आणि स्किल. कळेल कशावरून? इंडिकेटर आहे की त्याला इन्फॉर्मेशन वापरता येते का, त्याला आयडेंटिफाय किंवा टूल्स वापरता येतात का, त्याला प्लॅन आणि सिस्टमॅटिक वेनी टास्क करता येतो का, त्याला मटेरियल हँडल करता येतात का, इक्विपमेंट हँडल करता येतात का, त्याला कन्सेप्ट लॉ थिअरी नवीन सिच्युएशन मध्ये अप्लाय करता येतात का, त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात का, त्याला करेक्ट यूज करता येतो का मेथड, किंवा कॅल्क्युलेट करता येतं का, प्रेडिक्ट करता येतं का, अप्लाय करता येतं का, सॉल्व्ह करता येतं का, इलस्ट्रेट. हे जर त्याला करता येत असेल, या इंडिकेटर मी जर चेक केले, मी त्याच्यावरून इन्फर करेल की त्याच्यात ही कॉम्पिटन्सी आली. म्हणजे मला पहिले ठरवलं आहे मी की माय लर्निंग आउटकम हे आलं पाहिजे. हे मी त्याला नंतर मी हे ठरवलं की त्याचे इंडिकेटर हे राहील, मी हे मेजरेबल पार्ट आहे, हे मी मेजर करेल. आणि जे लोक हे मला उत्तर असेस करताना देऊ शकतील, मी सर्टिफाय करेल त्याच्यामध्ये ही कॉम्पिटन्सी आली. या पद्धतीने सगळ्याच प्रोग्रामचं सपोज मी 2-4 घेतो मी, नंतर मग आपण पुढच्याला जाऊ. प्रॉब्लेम अनालिसिस हे प्रत्येकासाठी आहे. काय आहे कॉम्पिटन्सी? त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कशावरून कळेल? त्याला आयडेंटिफाय करता येतं का, फॉर्म्युलेट करता येतं का, लिटरेचरचा रिव्ह्यू करता येतो का, अनालाइज करता येतं का, क्लासिफाय करता येतं का, प्रॉब्लेमला ब्रेकडाऊन करता येतं का. हे जर त्याला करता येत असेल, मग माझे प्रश्न असे राहतील, आय विल गिव्ह, आणि त्याला ब्रेकडाऊन सम प्रॉब्लेम कंटिन्युअस असेसमेंटमध्ये, क्लासिफाय आहे त्याला म्हणून आयडेंटिफाय आहे. असं जर त्याला करता आलं तर मी म्हणेन की त्याला प्रॉब्लेमचा अनालिसिस करता येतं. देन माय असेसमेंट, माय क्वेश्चन पेपर, माय फॉर्मेटिव्ह असेसमेंट, माय कंटिन्युअस असेसमेंट should show these are the types of questions I have asked, these are the types of assignments I have given, and since students have successfully done it, I will say these indicate that student is able to demonstrate the skill of problem analysis. Then I will say that PO2 is attained. या पद्धतीने प्रत्येक प्रोग्राम आउटकमला असे. आता 7वं घेतलं एकदम, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. काय कॉम्पिटन्सीज आहेत एक्सपेक्टेड? की अप्रिशिएट द स्टुडंट इज एबल टू डेमॉन्स्ट्रेट अप्रिशिएशन ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी इश्यू, अडॉप्टिंग ऑब्जेक्टिव्ह अनबायस्ड ट्रुथफुल ऍक्शन इन ऑल ऍस्पेक्ट ऑफ वर्क. मग ते कशावरून लक्षात येईल की मला त्याच्यासाठी पुन्हा, म्हणजे हे तर ठीक आहे, मी त्यांना असं म्हणतोय की कॉम्पिटन्सी त्यांनी अशी दाखवली पाहिजे. मग त्याच्या प्रपोर्शनेट मला इंडिकेटर्स तयार करावे लागतील. आणि मग समजा त्यांनी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये काही काम करतोय, बायोडायव्हर्सिटीमध्ये करतोय, कन्झर्वेशनवर करतोय, वेस्ट मॅनेजमेंटवर करतोय, आय विल से दॅट ओके, दॅट इंडिकेट दॅट स्टुडंट्स हॅव अटेंड the attributes regarding environment and sustainability. So my outcome is achieved. Ethics तर तसंच पाहावं लागेल. सो देर आर 12 आहे, पण 11 मध्ये कन्वर्ट केलेले आहे त्यांनी. दोज आर द ऑल आउटकम्स गिवन बाय UGC and NAC. We have to find out relevant competencies. They are also available. And in our case, what are the indicators which will indicate? आणि देन व्हॉट आर द कोर्सेस ज्याच्यात हे इंडिकेट होतात, माझे क्वेश्चन पेपर, माझं असेसमेंट, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. वेन एव्हरीथिंग मॅप्स, देन इट विल बी सर्टिफाईड दॅट वी आर गोइंग फॉर आउटकम बेस्ड. आता जस्ट आय गिव्ह ए स्मॉल असाइनमेंट. आय हॅव गिवन यू ऑलरेडी फॉर आउट ऑफ से 12, at least 4-5 POs, their competencies and indicators I have given. Can we write competencies of your own course? Suppose you are teaching some course in first year and some course in third year. For those 2-3 courses, can you identify माझा हा कोर्स केल्यामुळे मुलामध्ये मला कुठल्या कॉम्पिटन्सीज यावा म्हणून मी कोर्स शिकवतो, आणि या कॉम्पिटन्सीज आल्या हे इंडिकेट कशावरून होईल, आणि हे इंडिकेट होण्यासाठी मी कुठलं असेस करतो.
कुठल्या पद्धतीने मुलांचं मेजरमेंट करतो की ज्याच्यात इंडिकेट होईल की मला हव्या असलेल्या कॉम्पिटन्सीज त्या मुलामध्ये माझ्या स्वतःच्या विषयात आल्या. प्रश्न आहे, मी विषय कशाला शिकवतो? मी हा विषय शिकवल्यानंतर मुलामध्ये कुठल्या कॉम्पिटन्सीज मी अपेक्षित करतो आणि या कॉम्पिटन्सीज आल्या हे कशावरून म्हणतो? म्हणजे आता pH 7 आहे की ऍसिडिक आहे की बेसिक आहे, pH पेपर वापरून करतो मी, इंडिकेटर वापरून. कशावरून मी म्हणतो ऍसिड आहे की अल्कली आहे? कशावरून म्हणतो मी माझ्या मुलाला ह्या हवं होती, ज्याला नॉलेज आलं पाहिजे, आलं की नाही कशावरून कळेल त्याला? आणि आलं की नाही ज्याच्यावरून कळतं ते मी मेजर कसं करतो? हे तुम्ही स्वतःच्या विषयासाठी करू शकाल का? हे जर करू शकत असाल तर आपलं आजचं सेशन, हा जो थर्ड पार्ट आहे तो आपण यशस्वी झाला म्हणू. नाहीतर इट इज माय फेल्युअर इफ द पार्टिसिपंट्स आर नॉट एबल टू रिअली find out the competencies expected from their own subject, indicators how those competencies you can say that आल्या आणि how do you measure that indicator. या 3 गोष्टी आपण आपल्या विषयापुरतं तरी करून पाहूया आणि ते जर करता आलं तर आपलं पर्पज झालं. आणि आता शेवटचा पार्ट आहे की त्याच्यावरून हे एकदा पीओ वगैरे ठरले की मग आपल्याला ठरवायचं आहे की मला नॉलेज त्याला द्यायचं आहे, मला त्याला हे 11 ॲट्रिब्यूट्स आणायचे आहे, मला मुलाला या प्रोफेशनसाठी मी तयार करतोय की 6-7 वर्षांनी तो तिथे दिसेल. मग त्याच्यासाठी मी कुठले कोर्सेस त्याला दिले पाहिजे, पहिल्या सेमिस्टरला 5 देतो, दुसऱ्या सेमिस्टर कुठले देतो? हे जे व्हर्टिकल्स दिले आहेत एनईपीने ठीक आहे, पण त्या व्हर्टिकल्समध्ये त्यांनी लिहिलंय फक्त सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3. अरे हो, त्याच्यात बसवायचं काय? व्हॉट शुड बी कंटेंट सो दॅट that competency will be there and that competency will map with expected outcome and that will map with qualification descriptor. Then I will say that okay, he is a certified student in this subject, he is a diploma holder for this major, he is the degree holder of this major. कशावरून? आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आउटकम, एक्सपेक्टेड कॉम्पिटन्सीज, त्याच्या लेवलनुसार, क्वालिफिकेशननुसार डिस्क्रिप्टर आणि त्याला मॅप होणारे सब्जेक्ट, त्याला मॅप होणारे त्या सब्जेक्टमधलं मॅटर आणि त्याला मॅप होणारं असेसमेंट, एवढं सगळं व्यवस्थित झालं देन वी आर गोइंग फॉर आउटकम बेस्ड एज्युकेशन. प्लॅन करताना वरतून खाली, पण आता एक्झिक्यूट करताना मी म्हणेन सर मला विद्यापीठाने सब्जेक्ट दिले आहेत, मला त्यातलेच शिकवायचे, प्राचार्यांनी हेड ऑफ डिपार्टमेंटने मला हा विषय देऊन दिलाय, मला तो शिकवायचा आहे. नाउ माय यू कॅन से प्रोसेस ॲज ए टीचर स्टार्ट फ्रॉम बॉटम टू टॉप. आता मी फक्त मला दिलेला विषय घेऊन बसलो तरी मला हे लक्षात आलं पाहिजे की बाब देअर आर 5 मॉड्यूल, 6 मॉड्यूल इन माय कोर्स 1. नाउ धिस कोर्स इज ऑफ सेकंड इयर, सो लेवल 5, सो इट इज डिप्लोमा लेवल. So these are the qualification descriptor for my level. Now from this course which I am teaching and student is learning from me, why I am teaching this? Out of suppose there are 6 modules. Now I take module 1. Module 1 has got 3-4 bits. Each bit, each session when I take, what I expect, it is known as intended learning outcome of a session. So when we will prepare the learning plan henceforth, for every bit, for every module, for every course which I teach, I have to write. Suppose there is small bit, but it needs 2 sessions. For those 2 hours, Monday, Tuesday, in 2 lectures, I will finish this bit. Okay. After learning 2 hours from you, the students will be able to write down, understand, they will be able to know, they will be able to apply whatever you are expecting from this. Say, I will say that, okay, after from first session, student will be able to understand some definitions, some new terminologies, some new term words. So whatever new terms I am introducing. Okay, now this was your expected learning outcome from that session. How did you teach it? So write down teaching methodology. Third, how do you know that whatever you have expected, whether really students have understood or they know or not? So that is attainment. So write down which verbs will you use.
Will you take quiz? Will you give assignment? Will you ask "Kaun banega crorepati" like session? Or will you give some discussion? Or will you call some of the student and ask them orally how will you assess? Write down that, and finally write down. Suppose there are 60 students, how many students you are expecting that they will answer this? Suppose I was expecting 50 students will answer. How many really have answered correctly? 40. So I am below my attainment. So what remedial? So what is the attainment? So if you say that, okay, sir, 40 is okay for me, then go to the next. Otherwise, revise or give something. Unless that outcome is shown, we are not expected. Give it in assignment, use flipped classroom. Do not waste your time to give videos. But attainment is important. So your session plan should have for every bit intended learning outcome, and it should be on learner behavior, your resource, and degree of performance. And generally this should be your, you can say, teaching learning plan. I have shown it for practical because I am expecting you to design similar one for your theory subject. So this is how we have to all go about. Maybe virtual lab, what are the you can say your activity, student activity, what was the attainment. You will see that here what is the expected outcome we have written. After doing this experiment, student will be able to write 2-3 lines. क्यों भाई वो experiment करने के बाद what do you expect, and then test whether that attainment has been there or not. So here, along with your, you can say, designing and discharging your curriculum, in NEP, assessment, examination, and evaluation are equally or more important. Understand the difference between the term assessment, examination, evaluation. Assessment is a formative, continuous, where there is scope for improvement for both teacher as well as student. But examination is at the end. There is no scope for improvement unless some improvement or revaluation, etc. But don't go by that. And evaluation is making judgment based on evidences of assessment. And so you know that earlier we had controller of examination in university. Now the person is director of evaluation and examination. So these are assessment, examination, and evaluation are three different terms. And we as an individual teacher have to do all these three activities when we say. Now, what are the ways of assessment? So for remembering, understanding, and applying or little bit analyzing, we can have continuous examination, assessment, or fixed hour examination. But for analyzing, evaluating, and creating, that cannot be done through any exam. This has to be done through some capstone project, minor project, major project, or course project. And for other, such as co-curricular or internship, we have to have assessment rubric. So this is a guide. This is some criteria based. So everybody of us will have to design tool or rubrics for assessment where examination or project cannot be there. Say for NSS, for sports, or in your project itself, you give some small activity. So or seminar, some students are presenting, some poster competition, how you will assess. So we have to prepare the rubrics. So just here, understand this term, because assessment evaluation itself is a complete topic of 4-5 hours. So I think here we should stop, and 5-10 minutes we should keep for interaction if energy and enthusiasm still persist. So at the end, I express my sincere thanks to our Dr. Madam, Dharmik Madam, because I am thankful to you, ma'am. You have given me opportunity. I am thankful to university, MMTC, HRDC, RTM University Center, all those who have made this possible, technical people with you, and all learned participants. Though we are very interactive, I am very thankful. So here I stop, but our forum for any questions till another 10 minutes are there. It will be open. सर शेवटी असं म्हणता येईल ना, आउटकम बेस्ड एज्युकेशन डिपेंड्स ऑन प्रोग्राम, पर्पजेस,
प्रिमायसेस, पॅराडिझम, प्रिन्सिपल्स, येस 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 बिलकुल खरं आहे सर, बिलकुल खरं आहे. आणि इट इज ऑन परफॉर्मन्स, नॉट ऑन प्रोसेसेस. तुम्ही किती पिरियड घेतले आणि काय तुम्ही केलं त्याला काही अर्थ नाही. त्या मुलाला आलं का तर ते प्रॅक्टिस. झालं. येस. येस येस सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. Sir, I have one question. Should I? प्लीज मॅम. येस मॅम. व्हेरी Sir, actually, we are into the second year of NEP implementation in our college. राईट. And so far, what we have observed that the students as well as teachers did not know what is to be done with NEP as such. Though we had been to different orientation programs and whatnot, it was a kind of experiment, right? So at that point of time, OE was given to the students according to the choices and the count of the students in one class. राईट. Now these two batches are having the open electives on the interest of the teachers, not on the interest of the students. येस. So what would be the status of these two batches then? नाही मॅडम. And, See, and as yes, it is in the fluid state. So probably, as our system goes, there may be something that okay, चलो हुआ वो किसी को पता नहीं था ये नाम से. But now, henceforth, how long we will go on taking excuse that we are not aware, because all